जर का मंडळी तुमच्या घरी सकाळी सुट्टीच्या दिवशी पोहे होत असेल ना, अशा पद्धतीचे करत जायचे. मग एवढे भारी होतात ना, त्यासाठी काय करायचं, पोहे चाळून 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे. आता पोहे भिजतायत तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊ. त्या ठिकाणी मी पत्तागोबी घेतलीत आणि त्याला कट करून घ्यायची. आपण जेव्हा पोहे करतो त्यामध्ये कांदाच वापरतो, पण या ठिकाणी मी कांदा आणि वाटाणे सुद्धा घालून घेणार आहे. कोबी बारीक करून घ्यायची, कांदा पण लगेच कट करून घ्यायचा. आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची त्याला कट करून घ्यायची. आता मी 4 लोकांचे पोहे बनवते त्यानुसार मी हिरवी मिरची वापरली आहे. आता कोथिंबीर लगेच स्वच्छ धुवून कट करून घ्यायची. 1 वाटी वाटाणे पण घेतलेले बरं का, खूप छान चव चांगली लागते त्याने. आता गॅसवर लगेच कढई ठेवायची, त्यावर तेल गरम करायला ठेवायचं आणि लगेच शेंगदाणे भाजून काढते. लगेच ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच तेलामध्ये आपल्याला मोहरी आणि कढीपत्ता घालून घ्यायचे. कढीपत्ता छान तडतडला की त्यातच आपल्याला हिरवी मिरची, वाटाणे आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोबी घालून घ्यायची. मस्त कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला परतून घ्यायचे. 1 चमचा हळद आणि भिजवलेले पोहे आणि शेंगदाणे घालून घ्यायचे. चांगले 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. त्यात 1 चमचा साखर पण घालायची बरं. साखर जर नसेल घालायची तर काहीच प्रॉब्लेम नाही, नाही घातली तरी पण चालतं. मस्त आपले जबरदस्त कांदा, वाटाणे, कोबी पोहे इथे तयार झालेत. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले. तर लगेच गरम गरम वाटणे बघायचे, खाली प्लेटमध्ये काढून घ्यायची. वरतून बारीक शेव आणि बारीक केलेला लिंबू वापरून घ्यायचे. जबरदस्त पोहे तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नाही करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बाय.